नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। बेळगाव वेंगुर्ला मार्गावर खड्डे महोत्सवाला सुरुवात झाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला सुरुवात झाली असून याची चर्चा संपूर्ण तालुक्यात होताना दिसत आहे। बेळगाव वेंगुर्ला मार्गाच्या दुरवस्थेबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने व प्राध्यापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला सुरुवात झाली। शिनोळे येथे आज खड्डे सजावट स्पर्धा झाली। महिलांनी खड्ड्याभोवती आकर्षक रांगोळी रेखाटून खड्ड्यांची व्याप्ती स्पष्ट केली। खड्डेमय रस्त्यावरून रविवारी धावण्याची तर सोमवारी भाषण स्पर्धा होणार आहे। शिनोळीत सकाळी 11 पासूनच महिलांनी खड्डे सजावटीला सुरुवात केली होती। परिसरातील विविध गावातून महिलांचे गट सहभागी झाले होते। वाहतुकीला अडथळा न करता त्यांनी खड्ड्यांभोवती रांगोळी रेखाटण्याचे काम केले। 200 मीटरपर्यंत 100हून अधिक खड्ड्यांची सजावट करून त्यांनी या रस्त्याची चाळण झाली आहे हे दाखवून दिले। या स्पर्धेत संयोगिता बचत गट कडलगे खुर्द यांचा प्रथम क्रमांक, तर सातेरी महिला बचत गट ढोलगरवाडी द्वितीय, तर विघ्नेश मंडळ शिनोळी बुद्रुक यांना तृतीय क्रमांक देऊन त्यांना गौरवण्यात आले। उद्योजक महादेव तुपारे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले। संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यावेळी बोलताना म्हणाले, 2 राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून चंदगड तालुक्यातील 90% वाहतूक याच मार्गावरून होते। 8 वर्षात दुरुस्ती झालेली नाही। 20 वर्षात 520 जणांना अपघाती बळी गेला आहे। सातत्याने मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने उपरोधिक खड्डे महोत्सव आंदोलन करण्याची वेळ आली। यावरून तरी प्रशासन जागे होते का हे पाहावे लागेल। यावेळी वसंत पाटील, विठ्ठल गौशेकर, दिलीप पाटील, पांडुरंग पाटील, वामन खांडेकर, अर्जुन पाटील, इंदिरा जाधव, KG पाटील उपस्थित होते। विजय भांदुर्गी यांनी स्वागत केले, तर गावडू बागिलगेकर यांनी आभार मानले। एका रांगोळीने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। या रांगोळीत या रस्त्याबाबत व्यथा मांडण्यात आल्या होत्या। चंदगडवासियांनो, आमच्या अंगावरून जाताय, पण तुम्ही तुमची काळजी घ्या, आमची काळजी सरकार घेतच नाहीत, अशा शब्दात व्यथा मांडल्या होत्या। अशा पद्धतीची वेगवेगळी आंदोलने नेहमीच प्राध्यापक दीपक पाटील यांनी करत असतात। हा चर्चेचा विषय मात्र चंदगड तालुक्यात होताना दिसत आहे।